नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवतोय अस्सल खानदेशी पद्धतीची झणझणीत अशी मसाला खिचडी, जी बनवायला अतिशय सोपी आहे। घरगुती साहित्यामध्ये बनून तयार होते आणि रात्री बऱ्याचदा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, काय बनवायचं हा एक मोठा प्रश्न सुद्धा पडतो। तर अशा वेळेस ही खानदेशी पद्धतीची मसाला खिचडी नक्कीच बनवून बघायची। तर चला बघूया कशी बनते आहे ही मसाला खिचडी। तर सगळ्यात आधी तांदूळ आणि डाळचं प्रमाण बघून घेऊया। इथं एक मोठी वाटी तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही जो रेग्युलर वापरतात तो घेतला तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर अर्धी वाटी इथं मी तूर डाळ घेतलेली आहे। खानदेशी भागामध्ये तूर डाळीनेच मसाला खिचडी ही बनवली जाते। तर आता आपण हे तांदूळ आणि डाळ एका कढईत काढून घेऊया। इथं आपल्याला हे तांदूळ आणि डाळ ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। याचबरोबर मी अजून खानदेशी पद्धतीच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर त्याही तुम्ही नक्कीच बघा। तर इथं आपले हे तांदूळ धुवून झालेले आहेत। आता यांना 15 मिनिटं आपण पाण्यात भिजत ठेवणार आहोत। तोपर्यंत खिचडीला फोडणी देऊया। तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यात मोठे 2 चमचे तेल टाकून घेते आहे। तेल गरम झाल्यानंतर यात 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा इथं जिरं टाकून घेते आहे। इथं मोहरी आणि जिरं छान तडतडलेलं आहे, तर लगेच यात आपण कांदा घालून घेऊया। तर इथं मी लांबट असा हा कांदा कापून घेतलेला आहे, साधारण 2। आपण करपसाठी कांदे वापरतो त्याप्रमाणेच आपल्याला इथं हे कांदे कापून घ्यायचे आहेत। तर तेही छान तेलामध्ये परतून घेते। त्यानंतर इथं 1 वाटी शेंगदाणे टाकून घेते आहे आणि ते सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते। कढीपत्त्याची 10 ते 15 पानं, त्याचबरोबर यात मी 1 मोठा बटाटा हा सालसकट असा मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेला आहे आणि तोही तेलामध्ये छान परतून घेते आहे। इथं कांदा आपल्याला हलकासा शिजून घ्यायचा आहे। यात तुम्ही वाटाणे सुद्धा वापरू शकतात। आता यात काही मसाले, तर 1 चमचा हळद, 1.5 चमचा धना पावडर, 2 चमचे इथं लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, हा घरगुती गरम मसाला बनवलेला आहे। तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तोही वर्षानुवर्ष छान टिकतो मसाला, न चव न रंग बदलता। इथं सर्व मसाले तेलात परतून झालेले आहेत। लगेच आपल्याला यात डाळ आणि तांदूळ धुतलेले टाकून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवर आपल्याला आता हे डाळ तांदूळ मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। अजिबात घाई करायची नाही पाणी टाकण्याची। आधी आपल्याला सर्व हे तांदूळ आणि डाळ मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपलं हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। खिचडी मसाला खिचडी बनवत असताना किंवा कुठल्याही प्रकारची खिचडी बनवत असताना गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे चव ही व्यवस्थित टिकून राहते। 1.5 वाटी डाळ तांदूळला आपल्याला इथं 3 वाटी गरम पाणी लागतं। इथं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता इथं आपल्याला एक पाण्याची उकळ काढून घ्यायची आहे। जोपर्यंत उकळ येत नाही तोपर्यंत अजिबात कुकरचं झाकण लावायचं नाही आहे। तर 2 मिनिटांनी बघू शकतात इथं लगेच छान उकळ आलेली आहे। उकळ काढल्यामुळे खिचडीला जो रंग आणि स्वाद आहे तो इक्वल राहतो। जर तुम्ही न उकळ काढता झाकण लावलं तर खिचडी ही अर्धी पांढरी अर्धी लाल अशी दिसते। त्यासाठी एक उकळ काढल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं असतं। यात मी आता कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलेला आहे आणि साधारण मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। इथं या तिसरी शिट्टी झालेली आहे, तर मी गॅस बंद करते आणि कुकर गार झाल्यानंतर झाकण उघडून बघूया। तर बघू शकतात मस्त गरमागरम अशी ही मसाला खिचडी आपली बनवून तयार झालेली आहे। मस्त दिसते, परफेक्ट शिजलेली आहे।
तर बघू शकता छान रंग आलेला आहे, अगदी झणझणीत अशी दिसते। तर चला पटकन ताटात सर्व करून घेऊया। या मसाले खिचडीची टेस्ट अतिशय भन्नाट लागते। खानदेशी पद्धतीमध्ये अशाच प्रकारे ही मसाला खिचडी बनवली जाते। या मसाला खिचडीबरोबर तुम्ही लोणचं, पापड, कांदा, टमाटा मस्त आवडीने खाऊ शकतात। त्याचबरोबर लोणचं कसं बनवायचं वर्षभराचं याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर कशी वाटली ही खानदेशी पद्धतीची झणझणीत अशी मसाला खिचडी हे कमेंट्स करून मला नक्कीच सांगा। रेसिपी आवडली पटकन लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा।